पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर चाकूने केला जीवघेणा हल्ला। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील निकळक या शिवारात घडली ही घटना। महिलाच्या सुरक्षेवर प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झालं आहे। जालना आहे की बिहार? खून दिवसाढवळ्या, दरोडे विनयभंगाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील निकळक शिवारात ही घटना घडली आहे। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 6 जणांविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार रोजी 5:30 वाजेच्या सुमारास सदर तरुणी वाल्हा रोडवर रनिंग करीत असताना 3 मोटरसायकलवर अज्ञात 6 जण आले आणि त्यांनी सदर तरुणीचा हात दोन्ही बाजूने ओढत नेत तिच्या पोटावर, हातावर, पायावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले व इकडे परत आली तर तुला आणि तुझ्या वडिलांना मारून टाकू अशी धमकीही देण्यात आली आहे। जिल्हा पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा आढावा घेतला। सदर तरुणीच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल हे करीत आहे। जी घटना जी झालेली आहे, मुलगी थोडीफार इंजर्ड आहे। फार असा सॅड इन्सिडेंट झाला आहे। आपण 2 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। आता त्याची चौकशी सुरू आहे। मुलींनी बरेच लीड पण दिलेला आहे आपला, की घटना कशी झाली होती, ते बाईकवर आले, बाईकची कशी ओळख होती, ते सगळ्या मुलींनी आता सांगितलं आहे। त्याच्या परत एकदा मेडिकल करणार आपण, की कुठल्या वेगळी इंजरी आहे आणि तोप्रमाणे कलम वाढता येईल का, तो पण आपला टेक्निकल तपासचा भाग आहे, तो आता सुरू आहे। आणि जे 2 लोकांना ताब्यात घेतल्या त्याची चौकशी करत आहोत आपण, आणि बाकी जे उर्वरित आरोपी आहे तो पण आपण लवकर ताब्यात घेतला। गाव माझा न्यूज करिता भरत लहाने, जालना।